श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मराठी भक्ती सागर या आपल्या आध्यात्मिक परिवारात मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक माणसाच्या मनात कधीतरी नक्कीच निर्माण होते. माणसाच्या मृत्यूनंतर माणसाचं खरंच काय होतं? आत्मा कोठे जातो? यमराज खरंच भेटतात का? पुनर्जन्म लगेच होतो की काही अनेक वर्षांनी होतो? आपल्या पुढच्या जन्माचा निर्णय कोण घेतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पुन्हा माणूस म्हणून जन्माला येणार की दुसऱ्या कोणत्या योनीत जन्म घेणार? हे असे अनेक हजारो प्रश्न खूप वर्षापासून मानवाला पडलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवा, काल्पनिक कथा किंवा सोशल मीडियावरील व्हायरल गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही. आज आपण थेट हिंदू धर्मग्रंथांच्या आधारावर सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओमध्ये माहिती प्रामुख्याने भगवद्गीता, गरुड पुराण, श्रीमद भागवत महापुराण आणि कठोपनिषद या ग्रंथांमधील शिकवणीवर आधारित आहे. मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया एक गोष्ट. मृत्यू म्हणजे शेवट नाही. मृत्यू म्हणजे एका प्रवासाचा शेवट आणि दुसऱ्या प्रवासाची सुरुवात. आपण स्वतःला हे शरीर समजतो, पण हिंदू धर्मशास्त्र वेगळंच सांगते. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जसा मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. याचा अर्थ काय? आपलं शरीर नाश पावतं, पण आत्मा कधीच नष्ट होत नाही. आग त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही, शस्त्र त्याला कापू शकत नाही. म्हणजेच मरतो तो देह, आत्मा नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर आत्मा अमर आहे तर प्रत्येकाला पुन्हा जन्म का घ्यावा लागतो? याचं उत्तर आहे आपलं कर्म. हिंदू धर्मात एक अटळ नियम सांगितला आहे, जसं कर्म तसं फळ. या जन्मात आपण जे काही करतो, चांगलं किंवा वाईट, त्याचा हिशोब निसर्गाच्या न्यायव्यवस्थेत नोंदविला जातो. एकही कर्म आपले वाया जात नाही, एकही कृती दुर्लक्षित केली जात नाही, एकही विचार निष्फळ राहत नाही. वेळ आल्यावर प्रत्येक कर्माचं फळ मिळतंच. यालाच कर्मसिद्धांत म्हणतात. गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची पूर्ण वेळ होते, तेव्हा मृत्यू अटळ असतो. राजा असो, गरीब असो, संत असो किंवा सामान्य माणूस, ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चितच होणार आहे. मात्र मृत्यू म्हणजे सर्व काही संपणे नाही. खरा प्रवास तर मृत्यू नंतरच सुरू होतो. मृत्यूच्या क्षणी शरीरातील पंचमहाभूत हळूहळू त्याच्या मूळ स्वरूपात विलीन होतात, पण आत्मा आपल्या सूक्ष्म शरीरासह पुढच्या प्रवासासाठी निघतो. हा प्रवास कसा असतो? आत्म्याला पुढे कोण भेटतं? यमदूत खरंच असतात का? आणि आत्म्याचा न्याय कसा होतो? हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता आपण त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. मृत्यू झाल्यानंतर आत्मा नेमके कोठे जातो? गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यू होताच आत्मा स्थूल शरीर सोडतो, पण त्याचबरोबर त्याचे कर्म, संस्कार आणि वासना संपत नाही. हे सर्व सूक्ष्म रूपात त्याच्यासोबत राहतात. याच कारणामुळे प्रत्येक जीवाचा पुढचा प्रवास वेगळा असतो. धर्मग्रंथामध्ये वर्णन येते की ज्यांनी आयुष्यभर सत्कर्म, दान, सेवा, सत्य आणि ईश्वराची भक्ती केली आहे, त्यांचा प्रवास इतरांच्या तुलनेने शांत आणि सुखकर मानला जातो. पण ज्यांनी पाप, हिंसा, फसवणूक, अन्याय आणि अधर्माचा मार्ग स्वीकारला, त्यांच्या आत्म्याला कर्मानुसार कठीण अनुभवांना सामोरे जावे लागते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की गरुड पुराणातील यमलोक, यमदूत आणि विविध मार्गांचे वर्णन हे धार्मिक परंपरेतील वर्णन आहे.
त्याचा उद्देश माणसाला सत्कर्म करण्याची प्रेरणा देणे हा आहे. यानंतर कर्माचा विचार केला जातो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार यांचे परिणाम आपल्या कर्मसंचयाचा भाग बनतात. याच कर्माच्या आधारे पुढील जन्माची दिशा ठरते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की मृत्यूसमयी मनाची जी अवस्था आणि ज्या गोष्टीचे स्मरण असते त्याच पुढील जन्मावर परिणाम होतो. म्हणूनच संत महात्मे आयुष्यभर नामस्मरण, जप, भक्ती आणि सदाचार यावर भर देतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न, पुनर्जन्म लगेच होतो का? याबाबत सर्व धर्मग्रंथ एकच कालावधी सांगत नाहीत. काही पुराणांमध्ये कर्मानुसार विविध अवस्थांचे वर्णन आहे, तर काही ठिकाणी पुनर्जन्माचा काळ जीवाच्या कर्मावर अवलंबून असल्याचे सांगितले गेले आहे. म्हणून प्रत्येक जीवाला अमुकच दिवसांनी किंवा वर्षांनी पुनर्जन्म होतो असे धर्मग्रंथ निश्चितपणे सांगत नाहीत. पुढचा प्रश्न, आपण पुन्हा माणूस म्हणूनच जन्म घेतो का? तर याचे उत्तर आहे नेहमीच नाही. हिंदू धर्म परंपरेमध्ये 84 लाख योनींचा उल्लेख आढळतो. कर्मानुसार जीवाला देवयोनी, मनुष्य योनी, पशु योनी, पक्षी योनी आणि इतर विविध जन्म प्राप्त होऊ शकतात असे अनेक पुराणांमध्ये वर्णन आहे. मात्र मनुष्य जन्म विशेष मानला जातो, कारण हाच असा जन्म आहे ज्यामध्ये विवेक, धर्मपालन, साधना आणि मोक्ष प्राप्तीची संधी मिळते. म्हणून संत वारंवार सांगतात, हा मनुष्य जन्म व्यर्थ घालवू नका. पण शेवटी एक प्रश्न उरतोच, जर प्रत्येकाला कर्मानुसार पुन्हा जन्म घ्यावाच लागतो तर या जन्ममृत्यूच्या अखंड चक्रातून मुक्ती मिळू शकते का? तर याचे अत्यंत सुंदर उदाहरण आहे, तेच आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण जाणून घेतले की आत्मा अमर आहे, कर्माचा हिशोब कधी नष्ट होत नाही आणि कर्मानुसार पुढचा जन्म प्राप्त होतो. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर प्रत्येक जन्मानंतर पुन्हा मृत्यू आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म होत असेल तर हे चक्र कधीच संपत नाही का? याचं उत्तर आहे हो. हिंदू धर्मशास्त्रानुसार या जन्म मृत्यूच्या अखंड चक्रातून मुक्त होण्यालाच मोक्ष असे म्हणतात. मोक्ष म्हणजे एखाद्या ठिकाणी जाणे नव्हे, तर कर्मबंधनातून कायमची मुक्तता होणे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो मनुष्य निष्काम भावाने आपले कर्तव्य करतो, ईश्वरावर श्रद्धा ठेवतो, भक्ती करतो आणि अहंकाराचा त्याग करतो, तो हळूहळू कर्मबंधनातून मुक्त होतो. म्हणजेच फक्त पूजा करणे पुरेसे नाही, फक्त मंदिरात जाणे पुरेसे नाही, फक्त दान धर्म देखील करणे पुरेसे नाही, त्यासोबत सत्य, प्रामाणिकपणा, दया, क्षमा, संयम आणि सर्व प्राणी मात्रांविषयी करुणा या गुणांचाही स्वीकार करावा लागतो. कठोपनिषदात अत्यंत सुंदर विचार सांगितला आहे. आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही, तो नित्य, शाश्वत आणि अविनाशी आहे. मात्र अज्ञानामुळे जीव स्वतःला शरीर समजतो आणि त्यामुळे तो कर्माच्या बंधनात अडकतो. ज्ञान, भक्ती आणि सदाचार यांच्या साहाय्याने हे अज्ञान दूर होते. श्रीमद भागवत महापुराणातही भक्ती मार्गाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. भगवंतांचं अखंड नामस्मरण, संतांचा सहवास, धर्माचे पालन आणि निस्वार्थ जीवन यामुळे मन शुद्ध होते. मन शुद्ध झाले की कर्माची आसक्ती कमी होते. आसक्ती कमी झाले की नवीन कर्मबंधन तयार होत नाहीत आणि जेव्हा कर्मबंधन संपतं तेव्हा पुनर्जन्माची गरजच उरत नाही. म्हणूनच आपल्या संतांनी वारंवार सांगितले आहे, नाम घ्या, सत्कर्म करा, कोणाचंही वाईट करू नका आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पुढचा जन्म कसा मिळतो हे आज आपण करत असलेल्या कर्मांवरच अवलंबून आहे. आजचा एक चांगला विचार,
एक चांगलं कर्म, एक प्रामाणिक निर्णय आणि भगवंतावरील असणारी निष्ठा हे आपल्या भवितव्याला नवी दिशा देऊ शकतात. आता शेवटी उरतो तो सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष. या विषयातून आपण नेमकं काय शिकलो? तर मित्रांनो, आज आपण धर्मग्रंथाच्या आधारावर पुनर्जन्माविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. आपण समजलो की आत्मा अमर आहे, पण शरीर नश्वर आहे. मृत्यू म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आपण केलेले प्रत्येक चांगले आणि वाईट कर्म आपल्याला भविष्यातील जीवनावर परिणाम करू शकते. याच कारणामुळे आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी आणि भगवान श्रीकृष्णांनी वारंवार धर्म, सत्य, दया, सेवा आणि भक्ती यांचा मार्ग स्वीकारण्याचा उपदेश केला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पुनर्जन्म, कर्मफळ, यमलोक आणि मोक्ष या संकल्पना हिंदू धर्मग्रंथामधील आध्यात्मिक शिकवणी आहेत. या विषयांबाबत श्रद्धा, परंपरा आणि तत्वज्ञान यांना महत्त्व आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार श्रद्धेच्या दृष्टीने करावा. भक्तांनो, आपण पुढच्या जन्मात काय होऊ याची चिंता करण्यापेक्षा आजचा हा जन्म कसा जगतो हे अधिक महत्त्वाचे आहे. जर आपल्या हातून कोणाचं भलं झालं, जर आपल्या शब्दांनी कोणाच्या चेहऱ्यावर हास्य आलं, जर आपण आईवडिलांची सेवा केली, जर आपण गरजूंना मदत केली, आपण प्रामाणिकपणे आपली कर्तव्य पार पाडली, जर आपण भगवंताचे स्मरण करत राहिलो, तर हा जन्म सार्थकीच लागेल. संत तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य परोपकार पाप ते परपीडा. या एका ओळीत संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान सामावले आहे. म्हणूनच आजपासून एक छोटा संकल्प करूया. दररोज काही मिनिटे भगवंताचे नामस्मरण करूया. कोणाचाही द्वेष करणार नाही, सत्याचा मार्ग सोडणार नाही आणि शक्य तितकी सत्कर्मे करण्याचा प्रयत्न करूया. कारण आजची सत्कर्मच उद्याच्या जीवनाचा पाया घालतात. जर हा विषय तुम्हाला आवडला असेल आणि धर्मग्रंथावर आधारित अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंची आवड असेल, तर आमच्या मराठी भक्ती सागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुनर्जन्माविषयी तुमचं काय मत आहे. तुमच्या प्रतिक्रिया आम्ही नक्की वाचू. पुन्हा भेटूया एका नव्या धार्मिक आणि ज्ञानवर्धक विषयांसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.